संकटमोचक रामदूत श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात 60 ठिकाणी सामुदायिक गदापूजन करण्यात आले। यावेळी शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारुती स्तोत्र, श्री हनुमान चालीसा तसेच श्री हनुमते नमः हा सामूहिक नामजप करण्यात आला। तसेच धर्म संस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली। या कार्यक्रमांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता। दरम्यान अयोध्येत 500 वर्षांनंतर एकदा श्री रामलल्ला विराजमान झाले आहेत। अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुती रायांप्रमाणेच भक्तीची आणि शौर्याची आवश्यकता आहे। हाच उद्देश ठेवून श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र गदापूजनाचे आयोजन केल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी दिली।